छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि ठाकरे गटात राडा। दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजीनंतर ठाकरे गट आक्रमक। दिशा सालियन प्रकरणात त्यांच्या गृहमंत्र्यांनी एसआयटी लावली आहे, त्याचं काय झालं? भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर अंबादास दानवेंचा सवाल। रोहित पवार नागपुरात नितीन गडकरींना भेटणार। मतदारसंघातील कामांसंदर्भात रोहित पवार गडकरींची भेट घेणार। अजितदादांचे पुत्र जय पवार यांच्या बारामतीतील गावांना भेटी। श्री क्षेत्र मोरगावला भेट देत जय पवारांकडून विकास कामांचा आढावा। जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची दुपारी 4 वाजता बैठक। ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडी नेत्यांची बैठक होणार। पुण्याच्या यवतमध्ये शरद पवार गटाचा आज कामगार मेळावा। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत कामगार मेळावा पार पडणार। कर्जत जामखेडचे पवार गटाचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात यांचा राजीनामा। रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप। कर्नाटकचं सरकार पाडण्यासाठी भाजपकडून 100 कोटींची ऑफर, पण मी नकार दिला। ऑडिओ क्लिप योग्य वेळी बाहेर काढू। काँग्रेस आमदार रविकिशन गौडा यांच्या दाव्यानं खळबळ। शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर अत्याचार आणि हत्या। भाजप खासदार कंगना राणावतच वादग्रस्त विधान। कंगनाच्या विधानानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। महिलांच्या हाती बंदूक देण्यास माझा विरोध। आत्मसंरक्षणासाठी शस्त्र वापरणं हा उपाय नाही। नानकराव नेबनानींच्या विधानावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। वरुण सरदेसाईंची वांद्रे पूर्व विधानसभा प्रमुख म्हणून नियुक्ती। ठाकरे गटाकडून वांद्रे पूर्वसाठी चांदिवलीची जागा सोडण्याची तयारी। निशांत सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई अशी लढत होण्याचीही शक्यता। मुख्यमंत्री शिंदे आज मुंबई गोवा मार्गावर पाहणी करणार। मार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी। ठाकरे गटाकडून नव्या नेत्यांच्या नियुक्त्या जाहीर। संजय लाखे पाटील सचिवपदी, चंद्रहार पाटील, वसंत मोरे संघटकपदी, तर ललिता पाटील आणि मुकेश साळुंकेंची संघटकपदी निवड। नागपूरमधील ठाकरे गटाच्या 2 युवा सेना जिल्हा प्रमुखांवर अपहरणाचा गुन्हा। शशिकांत तिवारी आणि प्रीतम कापसेसह 7 जणांनी बंदुकीच्या धाकावर युवकाचं अपहरण केल्याचा आरोप। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन। हैदराबादमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। वसंत चव्हाण यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार। केंद्राची यूपीएस पेन्शन स्कीम आता राज्य सरकारही राबवणार। राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही नवीन पेन्शन योजना लागू। मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय। बदलापूर प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडी आज संपणार। पोलीस बंदोबस्तात आरोपी अक्षय शिंदेला कल्याण कोर्टात हजर केलं जाणार। पोलीस आरोपीची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता। देशातील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांची जागा छोट्या मॉड्युलर अणुभट्ट्या घेणार। शून्य कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी 40 ते 50 अणुभट्ट्या विकसित करण्यात येणार। सरकारकडून पॅरासिटामॉलसह 156 फिक्स डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी। धोका असल्यानं उत्पादन, सेवन आणि वितरणावर बंदी। राज्यभरातील गटप्रवर्तकांसाठी आनंदाची बातमी। गटप्रवर्तकांच्या मानधनात 4000 रुपयांची वाढ। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। कोल्हापुरात पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। पंचगंगा नदीची पाणी पातळी 27 फुटांवर। कसबा वावडामधील राजाराम बंधारा पाण्याखाली। सततच्या पावसामुळे नाशिकचं गंगापूर धरण 91% भरलं। धरणातून 7413 क्युसेक इतक्या वेगानं गोदावरी नदीत विसर्ग। गोदावरी नदीला पूर। रायगडसह पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात अति जोरदार पावसाचा अंदाज। किनारपट्टीवरील पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता। तर मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज।